ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात आपणा सर्वांना माझा सलाम. आपण सर्वजण माझे व्हिडिओ म्हणजे देवाचे वचन ऐकता त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. आवडत असल्यास सबस्क्राईब करा, ऐका आणि इतरांना देखील सांगा. चला तर मग आज सर्वजण आपण एका नवीन विषयावर ऐकण्यासाठी तयार आहात ना? आजचा विषय फारच उत्साहवर्धक, शक्तिवर्धक, विचारांना चालना देणारा, प्रेरणा देणारा आहे. आहे पाहाल तिकडे आधुनिकतेचे मॉडर्न गोष्टीचे वेड पसरलेले आहे. आजकाल सर्वजण तरुणांपासून वृद्धांपर्यंत या सगळ्यांमध्ये याचं वेड पोहोचलेलं आहे. कोणालाही संयम असा राहिलेला नाही. ही पिढी फार अधीर, उतावळी आहे प्रियांनो. त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाही तोपर्यंत ते गोष्टीचा पिच्छा पुरवतात, त्यासाठी पर्याय शोधत राहतात, सबस्टिट्यूट शोधतात. पण मग विचार करा, पर्याय म्हणजे काय? पर्याय म्हणजे सोप्या भाषेत असं सांगता येईल की एखादी मूळ गोष्ट, वस्तू, विश्वास याबद्दल दुसरा उपाय किंवा गोष्ट म्हणजेच शोधणे, म्हणजेच त्याच्या जागी शोधणे, कारण त्याचा उपयोग त्यांना करायचा असतो. पर्याय मनुष्य कधी शोधतो? जर त्याचा विश्वास डळमळला किंवा श्रद्धा जास्त भावनाशील झाली तरच एका मनुष्य पर्याय शोधतो. एका छोट्याशा उदाहरणाकडे आपण लक्ष देऊ आणि हे समजून घेऊया. समजा आपण आजारी पडलो तर दवाखान्यात डॉक्टरकडे जातो. डॉक्टरांनी दिलेले औषध नियमित वेळच्या वेळी घेतो. पण तरीही जर 3-4 दिवसामध्ये बरे वाटले नाही तर मग दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. कारण काय? पहिल्या डॉक्टरवरचा विश्वास आपला डळमळलेला असतो. म्हणजेच आपण दुसरा पर्याय शोधतो. प्रियांनो, जगातील जगिक गोष्टींसाठी पर्याय शोधणे फार सोपे आहे, पण आध्यात्मिक बाबतीत हे जरा अशक्य आहे. कारण आमचा प्रभू, आमचा विश्वास एकच आहे, तो बदलू शकत नाही. यहोवा परमेश्वराला पर्यायच नाही. यहोवा परमेश्वराला पर्यायच नाही. स्तोत्र 139 7वं वचन सांगते, मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? कारण प्रभूच्या बाहूने आम्हाला चारही बाजूंनी वेढलेलं, घेरलेलं आहे. तो सर्वव्यापी, सर्वज्ञ, अंतर्यामी असा परमेश्वर आहे. तो सर्व ठिकाणी एकाच वेळी उपस्थित असतो. त्याच्या नजरेपासून काही एक सुटत नाही. जुन्या करारात आपण सारा आणि तिची दासी हागार यांच्या उदाहरणाकडे 1 मिनिट बघूया. इस्माईल बाळाचे रडणे व हागारेचा आक्रोश परमेश्वराने ऐकला व त्या वाळवंटात हागाराने फक्त परमेश्वराकडेच आक्रोश केला आहे. इतर जगिक पर्यायाकडे तिने पाहिले नाही. दुसरे उदाहरण आपण पाहू इस्रायल लोकांचे. इस्रायल लोक हे जेव्हा दास्यात होते, त्यातून त्यांची सुटका करण्याची जेव्हा वेळ आली आणि ते 40 वर्ष रानामनामध्ये भटकत होते, त्यावेळेला ते फार अधीर झाले होते. त्यांचा संयम, धीर त्यांना बाळगताच आला नाही. जरी देवाने त्यांच्यासाठी अनेक चमत्कार केले, ते त्यांनी स्वतः पाहिले, ते स्वतः अनुभवले, तरी ते काही दिवसानंतर विसरून जात होते, कुरकुर करत होते व इतर पर्याय शोधत होते. मोशे डोंगरावर गेला, त्या 40 दिवसात त्यांनी परमेश्वराला सोडले व इतर पर्याय शोधला. त्यामुळे परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व यहोशुवा व कालेब या दोघांशिवाय इतर कोणाचाही इतर सर्वांचा त्या रानात मृत्यू झाला, नाश झाला आणि ते वचनदत्त देशात जाऊ शकले नाही. नहुम्याचे पुस्तक 1 अध्याय आणि 2 वचन सांगते की परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा देव आहे. निर्गमाचे पुस्तक 20 अध्याय 2 वचन सांगते की माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. ही त्याची आज्ञा आहे. प्रियांनो, त्याचे आज्ञा पालन करणे फार फार महत्वाचे आहे. आज्ञा पालनाला देखील आपण कधी कधी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला पर्यायच नाही. आज्ञा पालन हे केलेच पाहिजे. दावीद राजा देखील आज्ञा पालन करीत असे. प्रभूला त्याचा मान द्या, आज्ञा पालन करा, खोट्या शिक्षणामुळे भटकू नका, स्थिर राहा. ज्या पित्याने आमच्या उद्धारासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला, तो आम्हाला कधी संकटात सोडून जाईल का? विचार करा जाईल का? मग आम्ही कधी कधी का घाबरतो?
का विश्वास आमचा डळमळीत होतो? का आम्ही इतर पर्याय शोधतो? पर्याय शोधणे प्रियांनो बंद करा. पर्याय शोधणे प्रियांनो बंद करा व प्रभू परमेश्वराकडे या, वळा, प्रार्थना करा. प्रार्थना करण्यासाठी आम्हाला परमेश्वराकडे कधीही आगाऊ बुकिंग करावे लागत नाही. प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहावे लागत नाही प्रियांनो, कारण आमचा परमेश्वर यहोवा देव ती प्रार्थना जिथून तुम्ही केली असेल तिथूनच ऐकतो आणि तुम्हाला उत्तर देतो. इस्रायल लोकांकडे पहा, त्यांनी पर्याय शोधला व देवाच्या क्रोधाला बळी पडलेत. नुकसान त्यांचेच झाले. त्यांनी ज्याप्रमाणे कृत्य केले तसे पर्याय शोधण्याचे कृत्य आमच्या हातून कधीही न घडो, म्हणून सतर्क राहा, सावध राहा. आपण पर्याय शोधल्यापासून दूर राहूया व त्याच्या जवळ जाऊया. कारण जर तुम्ही परमेश्वराच्या जवळ गेले तर परमेश्वर तुमच्या जवळ येतो. परमेश्वर यहोवाला पर्याय नाहीच प्रियांनो, पर्याय नाहीच. आणि हे समजण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांचे सहाय्य करो. गॉड ब्लेस यू. धन्यवाद. थँक